बजरंग सोनावणे यांनी देखील या प्रकरणामध्ये अमित शहांनी लक्ष घालण्याचं सांगितलंय। मारेकरांना फाशी द्या ही मागणी सर्वांचीच असून दोषींवरती कारवाई होणारच असल्याचं सोनावणेंनी स्पष्ट केलंय। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी कधी केली नसून केवळ दोषींवरती कारवाई व्हावी अशीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान कृष्णा आंधळे पुरावे नष्ट करण्यासाठी गायब झाला का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। या प्रकरणाचा आवाज उठवला तो केवळ माध्यमाच्या माध्यमातून तर उठवलाच, पण ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणेच्या प्रमुखापर्यंत देखील गेले। पप्पा, मला मुद्दामून ते जाणून घ्यायचं की अमित शहा यांना भेटल्यानंतर खऱ्या अर्थानं या तपासाला वेग आला असं म्हणायचं? 100% खरं आहे। कारण ही 9 तारखेला घटना घडली। 9 तारखेला रात्रभर मला झोप नाही आली। मी 10 तारखेला दिवसभर सभा करून 10ला वेळ मागून 11ला मी अमित भाईंची मला वेळ झाली आणि भेट झाली। भेट झाल्याच्या नंतर मी सगळं डिटेल निवेदन तयार करून दिलं त्यांना। कायदा सुव्यवस्था पुनर्स्थापन झाली पाहिजे माझ्या जिल्ह्यात, असं असं घडलं याच्या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर टाकल्या। त्यांनी मला जवळजवळ 13-13.5 मिनिट आम्ही 1 to 1 बोललो। एवढा वेळ मला मिळणं ही सुद्धा नशिबाचा भाग होता। तेवढ्या वेळात त्यांनी माझं पूर्ण ऐकून घेतलं। त्यांना त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी आहे, त्यांना तेवढं रिस्पेक्ट खासदार म्हणून म्हणा किंवा ही घटना जी आहे ती निंदनीय आहे याच्यामुळे म्हणा, पण त्यांनी खूप रिस्पेक्टली हे काम केलं। त्याच्यामुळे मी त्यांचे आभार 10 वेळेस मानले, तिथून पुढेही मानलं। पण मी ह्याच्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं टॉर्चर करू निर्घुण अशी वाईट हत्या केली, म्हणजे मानवतेला न शोभणारी ही कृत्य केलं, त्याच्यामुळे राष्ट्रीय मानव अधिकाराकडे मी जाऊन सुद्धा तक्रार दिली। राष्ट्रीय मानव अधिकाराकडे पण गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याची सुद्धा CID पण पत्र आलेलं आहे। त्याच्यानंतर SIT पण पत्र आलेलं आहे। त्यांना वस्तुस्थितीचा अहवाल तात्काळ सादर करायला आदेश दिलेले आहेत। काय वाटतं तुम्हाला की 2 महिन्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल आपली भूमिका आहे? हे बघा, मी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा असं बोललो नाही। मी म्हणतोय जे दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जो दोषी सापडेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आता मी ना कुणाचं जी आता जेवढी अटक झाली त्याच्यात बी त्याचं नाव मी घेतलं नाही सुरुवातीला कुणाचं। मी सुरुवातीला म्हणजे आता बी घेत नाही आणखी, कारण ते नाव मला घ्यायचीच नव्हती कोणाची। मी म्हणतोय त्याच्यामुळे आजही उद्याच्याला ते दोषी आहेत का तर त्यांचे दोषपत्र होणारच आहे त्यांच्यावर। आणि आरोपीला फाशी द्या, तुम्ही कोणाला फोन करतात? मग आरोपीला फाशी द्या तर कोणी अडवलंय द्या, तर आरोपी तर सगळे संबंधितच आहेत। मग ह्या सर्व आम्ही नाही म्हणतो का सगळे द्या, नुसते द्या म्हणून कुठं होते? द्या म्हणण्यासाठी पकडा ना, हे थांबवा ना, हे थांबत बी नाही। त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा एकच आज महाराष्ट्राला मोठा भीती वाटते की काय होईल यार, खरंच शिक्षा होईल का या लोकांना? मी समाधानी आहे का? तर मी फाशी होईल त्या दिवशी समाधानी होईल या सर्व लोकांना। आणि ह्याच्यासाठी जे कोण दोष आहे ते सर्व ना जे, आणि मी तोपर्यंत शांत बसणार नाही, मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे, लढत राहणार। नक्कीच तर आपण ऐकलं की या प्रकरणामध्ये जोपर्यंत फाशीची शिक्षा आरोपींना होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशीच भूमिका पुन्हा एकदा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे। गोविंद शेळके, ABP माझा, केज बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।